नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजसुद्धा आपण अतिशय महत्त्वाचा विषय बघणार आहोत आणि ती म्हणजे करटोला ही रानभाजी. आता तुम्हाला माहिती आहे का, दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पावसाळ्यामध्ये ह्या करटोल्याची भाजी आपल्याला मार्केटमध्ये म्हणजे आपल्या स्थानिक बाजारामध्ये किंवा मंडईमध्ये किंवा मार्केटमध्ये सुद्धा आता विक्रीला येते. पावसाळा सुरू झाला की अनेक रानभाज्या उगवत असतात आणि आपल्याला सगळ्यांना हे सुद्धा माहिती आहे की अलीकडे भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणावर रासायनिक म्हणजे जे काही केमिकल कीटकनाशकं मारली जातात. विषमुक्त अन्न सगळ्यांना हवं आहे आणि आता लोक सेंद्रिय जो भाजीपाला आहे त्याकडे वळालेले आहेत. सेंद्रिय जे अन्नपदार्थ आहेत त्यालासुद्धा आता मार्केटमध्ये मागणी वाढत आहेत. त्या दृष्टिकोनातून करटोल्याची भाजी अतिशय महत्त्वाची आहे. जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा जंगलामध्ये, रानामध्ये किंवा जे काही मोकळ्या पडीक जागा असतात तेथे किंवा ज्या ठिकाणी पाणी साठतं अशा ठिकाणी अनेक रानभाज्या उगवतात. आपली जी स्थानिक परंपरा आहे किंवा जी काही आपली खाद्य संस्कृती आहे, अनेक वर्षांपासून या रानभाज्या लोक पावसाळ्याच्या दिवसामध्ये खात असतात. आता ही करटोल्याची रानभाजी काय आहेत, तर मंडळी ही करटोल्याची रानभाजी किती महत्त्वाची आहे हेच आज आपण बघणार आहोत. करटोल्याची रानभाजी तुम्हाला मी सांगितलं ही जंगलामध्ये, रानामध्ये किंवा मोकळ्या जागेमध्ये सहज आढळते आणि विशेषतः ती पावसाळ्याच्या दिवसामध्ये येते. आता रानभाज्यांना महत्त्व काय येतं, कारण रानभाज्या ह्या फक्त आपल्याला पावसाळ्याच्या दिवसातच उपलब्ध होतात आणि जे काय औषधी महत्त्व असतात, पोषण मूल्य असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे गुणधर्म असतात, त्यामुळे या रानभाज्यांना पावसाळ्यामध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असते. आता ही करटोल्याची जी रानभाजी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषण तत्त्व असतात आणि अनेक लोक विविध प्रकारच्या आजारावर ही वनस्पती उपयुक्त ठरते असं मानतात. जे काही दुर्धर आजार आहे त्यावर सुद्धा ही वनस्पती चांगलं काम करते असं सुद्धा मानलं जातं. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून अशा काही गोष्टी सिद्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे या भाजीकडे औषधी महत्त्व म्हणून न बघता एक आपल्याला आहारातील महत्त्व म्हणून बघावं. एवढंच नाही तर करटोल्यासारख्या इतरसुद्धा काही रानभाज्या असू शकतात, त्यामुळे त्याची योग्य ओळख करून घ्यावी किंवा जे काही तज्ज्ञ मंडळी असेल किंवा ज्यांना माहिती असेल ते बघूनच या भाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. आता ह्या रानभाज्या असल्यामुळे त्यांची स्वच्छता किंवा योग्य पद्धतीने त्याचा आपण वापर केला पाहिजे. रानभाज्या ह्या पारंपरिक पद्धतीने आपल्या आहारामध्ये वापरल्या जातात. जशा आपण इतर भाज्या करतो त्या पद्धतीनेच करटोल्याची भाजी केली जाते. काही लोक साधं परतून खातात, तर काही लोक कांदा, लसूण, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले याबरोबर सुद्धा करटोल्याची भाजी करून खातात. तर मंडळी, अलीकडे पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी येत असतात. त्यामध्ये करटोल्याच्या भाजीची मागणी आता वाढत आहेत आणि करटोल्यामध्ये जे काही पोषक तत्त्व आहेत त्याचासुद्धा उपयोग होतो. त्यामुळे या भाजीची मागणी वाढत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी किंवा जे लोक व्यावसायिक उपयोग करतात त्यांच्यासाठी सुद्धा आता करटोल्याची भाजी अतिशय महत्त्वाची म्हणजे 4 पैसे मिळवून देणारी आहे. करटोल्याच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, जे कोणी शेतकरी बांधव असतील किंवा ज्यांना कोणाला व्यवसाय करायचा असेल तर त्यांना ही भाजी वर्षभर सुद्धा करता येऊ शकते. म्हणजे वर्षभर व्यावसायिक पद्धतीने करटोल्याचं उत्पादन घेऊ शकतात. कारण या भाजीला आता परदेशात सुद्धा मागणी आहे. काही देशांमध्ये तर या भाजीला अमुक प्रकारचा मोठा दर मिळाला अशा सुद्धा बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचत असतो. परंतु हे सगळं करत असताना स्थानिक बाजारपेठेची मागणी किंवा वेगवेगळ्या मंडई असतील किंवा मार्केट असेल आणि जर आपल्याला काही एक्सपोर्ट वगैरे करायचं असेल तर त्या ज्या सगळ्या प्रकारची माहिती आहे ती आपल्याला असली पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा एक्सपोर्ट करतात म्हणजे जेव्हा तुम्ही निर्यात करतात त्यासाठी स्वच्छता, पॅकिंग, इतर अनेक गोष्टी असतात, त्याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीचा जर व्यावसायिक आपल्याला उपयोग करायचा असेल तर त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव पाहिजे. म्हणून ज्यांना कोणाला करटोल्याची भाजी व्यावसायिक पद्धतीने करायची असेल किंवा जे कोणी शेतकरी बांधव असेल त्यांना करायची असेल तर त्यांनी सुरुवातीला हळूहळू म्हणजे कमी प्रमाणावर, कमी क्षेत्रावर उत्पादन घेतलं पाहिजे. आणि जसा जसा अनुभव येईल आणि जशी जशी आपल्याला बाजारपेठ मिळेल किंवा आपल्याला एक अंदाज येईल का या भाजीचं किती उत्पादन घेतलं पाहिजे किंवा किती इन्कम आपल्याला होऊ शकतो आणि त्यानंतरच व्यावसायिक पद्धतीने या भाजीच्या लागवडीकडे वळालं पाहिजे. तर मंडळी, करटोल्यासारख्याच अनेक भाज्या पावसाळ्यामध्ये येत असतात. या सर्व भाज्यांचा वापर आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. कारण जे सिजनेबल भाज्या असतात त्याच्यामध्ये जे काही गुणतत्व किंवा जे काही गुणसत्व आपण म्हणतो किंवा जे काही व्हिटॅमिन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पोषण मूल्य असतात
ते आपल्या शरीराला सुद्धा अतिशय पोषक असतात, आपल्या आरोग्यासाठी हिताचे असतात. त्यामुळे या भाज्यांचा वापर आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की करटोले ही रानभाजी किती महत्त्वाची आहेत आणि त्याची मागणी का वाढत आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद.